तर वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। वसईच्या मधुबन परिसरातील रस्त्यावर आता पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला मिळतंय। विजय गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, मधुबन परिसरामध्ये कालप्रमाणेच आज देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सागर, निश्चितच वसईचा जो मधुबन परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। मी आता जे वसईवरून महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती यवरशाही सिग्नलवरती या ठिकाणी उभा आहे। आपण जर बघितलं तर या रस्त्यावरती पूर्णपणे पाणी साचलेलं आहे। पाऊस जे आहे हा वसई विरारमध्ये सुरू झालेला आहे आणि सकाळपासूनच हे पाऊस सुरू झालेला आहे। काल दिवसभरामध्ये जे आहे महापालिका आणि महसूल प्रशासनाने वसईचा जो सारजा मोरी असेल, भोयदापाडा असेल या ठिकाणावरून जवळपास 300च्या वर जे नागरिक आहेत हे रेस्क्यू केलेले होते आणि त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणच्या ज्या अतिधोकादायक सोसायट्या आहेत या सोसायट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या सुद्धा नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सध्या या पावसामुळे महसूल आणि महापालिका प्रशासन हे सतर्क आहे। काल स्वतः आयुक्त जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी घटनास्थळावरती जाऊन आपत्तीजनक परिस्थितीची त्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे। प्रशासन हे सतर्क जरी असलं तरीही अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये या वसई विरार परिसरामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विजय, त्यामुळे वसई विरारकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आज देखील या भागामध्ये मोठा पाऊस बरसतोय। धन्यवाद या माहितीसाठी।